नमस्कार. आज आपण 37व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. योग सिद्धीसाठी मनाला वश करून घेणे हे अत्यंत गरजेचे आहे असे म्हटले आहे. त्यावर अशी जिज्ञासा होते की ज्याचे मन त्याच्या स्वाधीन नाही, परंतु योगाबद्दल श्रद्धा असल्यामुळे जो भगवत प्राप्तीसाठी साधन करतो त्याची गती मृत्यूनंतर काय होते याबद्दल अर्जुन विचारित आहे. श्लोक 37. अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो योगाच्चलति मानसः अप्राप्य योग संसिद्धिं कांगतिं कृष्ण गच्छति. श्लोकाचा अर्थ: अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे परंतु संयमी नसल्यामुळे ज्याचे मन अंतःकाळी योगापासून विचलित झाले, असा साधक योग सिद्धीला म्हणजे भगवत साक्षात्काराला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो? मागील श्लोकात ज्याचे मन स्वाधीन नाही अशा असंयतात्म्याला योग प्राप्त होणे कठीण आहे असे सांगितले आहे. अर्जुनाच्या या प्रश्नाचे बीज तेच आहे आणि श्रद्धाळू पुरुषाकडून प्रयत्न होत नाही अशी शंका घेता येत नाही. त्याचप्रमाणे स्वाधीन करून घेतलेले मन विचलित होईल अशी शंकाही घेता येत नाही. या सर्व कारणांमुळे प्रयत्न न करणारा असा अर्थ न करता ज्याने मन जिंकलेले नाही अशा साधकाला उद्देशून असंयमी असा अर्थ येथे केलेला आहे. इथे योग हा शब्द परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने केल्या जाणाऱ्या सांख्ययोग, भक्तियोग, ध्यानयोग, कर्मयोग इत्यादी सर्व साधनांमुळे होणाऱ्या समभावाचा वाचक आहे. शरीरापासून प्राणांचा वियोग होते वेळी समभावापासून किंवा परमात्म्याच्या स्वरूपापासून मन विचलित होणे हेच मनाचे योगापासून विचलित होणे होय. अशा प्रकारे मन विचलित होण्यामागे मनाची चंचलता, आसक्ती, कामना, शारीरिक वेदना व बेहोशी इत्यादी पुष्कळशी कारणे असू शकतात. सर्व प्रकारच्या योगांचा परिणाम स्वरूप असा जो समभाव आहे त्याचे फल जे परमात्म्याची प्राप्ती असे आहे, तिचे वाचक येथे योग संसिद्धम हे पद आहे. आणि मृत्यूच्या वेळी समभाव रूपी योगापासून किंवा भगवंताच्या स्वरूपापासून मन विचलित झाल्यामुळे परमात्म्याचा साक्षात्कार होत नाही, म्हणजेच ती सिद्धी प्राप्त होत नाही असा अर्थ आहे. अशा प्रकारे आज आपण 37व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 38व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.